I'm your Sejal boy. Welcome to my new channel Hair by Sejal. Finally हा माझा नवीन व्हिडिओ येत आहे. टुडे वी आर क्रिएटिंग दिस अमेझिंग लुक. जर तुम्ही चॅनलवर नवीन आहात, जे की तुम्ही नक्कीच आहात कारण हा माझा फर्स्ट व्हिडिओ आहे, तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तर फायनली व्हिडिओला सुरुवात करूया. लेट्स गेट स्टार्टेड. फर्स्ट थिंग फर्स्ट, स्किन प्रिपरेशन हेच सगळं असतं. स्किन प्रिपरेशनसाठी मी स्टार्ट करते विथ टोनर. देन मी यूज करते न्यूट्रोजेनाचं हायड्रा बूस्ट मॉइश्चरायझर. न्यूट्रोजेनाचं मॉइश्चरायझर हे स्किनवरचं हायड्रेशन वाढवतं आणि चांगल्या प्रिपरेशनसाठी चांगलं मॉइश्चरायझर यूज करणं खूप गरजेचं आहे. त्याने हायड्रेशन खूप जास्त बूस्ट होतं व मेकअप करण्यासाठी आपल्याला चांगला बेस मिळतो. नेक्स्ट स्टेपसाठी मी एलेगनचं डार्कर शेडचं कन्सिलर, म्हणजे माझ्या स्किनपासून 2 टोन डार्कर हे कन्सिलर मी यूज करते फॉर ब्लेमिशेस आणि डार्क सर्कल्स, डार्क स्पॉट्स लपवण्यास. अप्लाय करून मिनिमल ब्लेंड करून घ्यायचं आहे. देन मी यूज करते फॉरएव्हर 52चं फाउंडेशन, जे फुल कव्हरेज आहे. बघा, कसं घेतलं तरी ते फुल कव्हरेज देतं. जे आपले डार्क स्पॉट्स आहेत, जे ब्लेमिशेस आहेत, जे कन्सिलर लावलं त्याच्यावर, तेही कव्हर करण्याचं काम हे फाउंडेशन करतं. स्टार्ट करायचं आहे एकदम थोड्याशा प्रोडक्टने व ते बिल्डअप करायचं आहे पूर्ण एरियावर. जो मी ब्रश यूज करते आहे त्याचं काम आहे अप्लाय करणं विथ ब्लेंडिंग करणं. त्यामुळे फाउंडेशन अप्लाय होतं, त्यासोबत ब्लेंडही होतं आणि किती छान प्रकारे ब्लेंड झालंय बघू शकता. प्लस जे फाउंडेशन आपण यूज करत आहे, माझ्या क्लायंटला सुद्धा प्रेफर करते कारण त्याचं कव्हरेजही खूप छान आहे, त्याचं ब्लेंडिंगही खूप छान आहे. प्लस ते खूप जास्त थिक नाही आहे, कव्हरेज हे देतं. ऑल स्किन टाईप आहे. त्याच्यानंतर ना आपण ब्लेंडिंगसाठी अजून जरा फिनिशिंग आणण्यासाठी यूज करत आहे ब्लेंडर, ब्युटी ब्लेंडर. डॅम्प ब्युटी ब्लेंडरने पूर्ण एरिया ब्लेंड करून घ्यायचा. टू वेक अप द फेस आय एम युझिंग कन्सिलर फ्रॉम फॉरएव्हर 52. माझ्या स्किन टोनपेक्षा 2 टोन लायटर हे हायलायटिंग कन्सिलर शेड आहे. मी अप्लाय करते माझ्या ब्रिज ऑफ द नोज, फोरहेड, ऑन द चिन अँड माय अंडर आय एरिया. अप्लाय केल्यानंतर मी ब्युटी ब्लेंडरने ब्लेंड करून घेत आहे. कन्सिलर हा प्रोडक्ट फाउंडेशन या प्रोडक्टपेक्षा जास्त थिक असतो, त्याच्यामुळे ते फास्ट ब्लेंड करावं लागतं. नेक्स्ट मी कन्सिलर माझ्या अंडर आय एरियामध्ये अप्लाय करत आहे. अप्लाय 2 to 3 डॉट्स ऑन युअर अंडर आय. देन डॅम्प ब्युटी ब्लेंडरने अपवर्ड डायरेक्शनमध्ये कन्सिलर ब्लेंड करून घ्यायचं आहे, जसं मी करते. टाइम टू ॲड सम पिंक ग्लो. For this, I am using इनसाइडचं क्रीम ब्लश. चिकवर थोडंसं अप्लाय करून घ्यायचं आहे आणि एल शेपमध्ये अपवर्ड डायरेक्शनमध्ये ब्लेंड करायचं आहे. अपवर्ड डायरेक्शनने ब्लश ब्लेंड केल्याने तो लिफ्टेड दिसतो. इट्स लुकिंग लिफ्टेड. दोन्ही साईडला सेम अपवर्ड डायरेक्शनने ब्लेंड केल्यानंतर खूप छान असा पिंकिश ग्लो ॲड झालेला आहे. नेक्स्ट स्टेपसाठी आपण यूज करतो लोरा मर्सीचं ट्रान्सलुसंट पावडर. टू मेक शुअर दिस डझंट मूव्ह, हिअर आय एम युझिंग ट्रान्सलुसंट पावडर अँड बेक इट प्रॉपरली. फॉर बेकिंग आय एम युझिंग पिझ्झा पफ. आपण बेकिंग याच्यासाठी करत आहोत की हा बेस मूव्ह होऊ नये. बेस प्रॉपरली आपण लॉक करून झालेला आहे. त्याच्यानंतर आपण आय मेकअपला स्टार्ट करतो. त्याच्यासाठी मी यूज करते जॅकलिन हिल्सचं आय शॅडो पॅलेट. फर्स्ट थिंग फर्स्ट, मी यूज करत आहे ट्रान्झिशन शेड. ट्रान्झिशन शेडने मी क्रीज लाईन डिफाईन करून घेत आहे. लक्षात ठेवा, मेकअपचे प्रोडक्ट कसेही असले तरी ब्रश हे चांगला ब्रँडचेच वापरा, कारण ब्लेंडिंग हे खूप जास्त महत्त्वाची गोष्ट आहे. कम्फर्ट झोन हा शेड यूज करते फॉर ट्रान्झॅक्शन शेड. प्रॉपरली ब्लेंड करून घेते. टेक डार्कर शेड अँड प्लेस इट ऑन कॉर्नर. पॅलेटमधील जी मनी हा डार्कर शेड मी आउटर कॉर्नरला यूज करत आहे. फॉर शिमर आय एम नॉट युझिंग टिपिकल गोल्ड, पिंक और सिल्वर शेड.
Take a monochromatic shimmer shade and placed on inner corner. See, it's looking really good. हा खूप छान शेड आहे. हा इल्युजन क्रिएट करतो. त्यामुळे कलरफुल इफेक्ट येतो. It's time to make a bold eye. For this, use Rainy Midnight Bold Kajar. माझा आयलिड एरिया छोटा असल्यामुळे मी स्मज लायनर क्रिएट करत आहे. त्याच्यासाठी यूज काजल पेन्सिल ॲज अ लायनर, देन स्मज इट ऑफ, प्लेस इट ऑन वॉटरलाईन ऑल्सो. देन सी, मी माझे आयब्रोज डिफाईन करते जेणेकरून ते प्रॉपर शेपमध्ये दिसतात. नेक्स्ट फ्लफी ब्रश यूज करून फेसवरील एक्स्ट्रा पावडर डस्ट करून घेऊ. एक्स्ट्रा पावडर फ्लफी ब्रशने डस्ट केल्यामुळे जे अंडर आय मधील शिमर पार्टिकल्स ड्रॉप झाले आहेत तेही निघून जातात. फिनिशिंग ऑफ विथ न्यूड लिप कॉम्बो. आय वॉन्ट टू मेक इट लिटल ऑम्ब्रे. फर्स्ट स्टेप वॉज मी लिप लायनर यूज करून लिप्सचे आउटर लाईन ड्रॉ करत आहे बिकॉज माय अपर लिप वॉज स्मॉल. For that, taking little bit overline to make bigger. चला तर मग नेक्स्ट स्टेप वर जाऊया. For next step, take any nude shade lipstick. I am taking Swiss Beauty matte lipstick crayon. All over lip वर फिल करून घ्या. जर तुम्हाला क्रॅकी लिप्स और ड्राय लिप्सचा प्रॉब्लेम असेल, स्विस ब्युटीचे लिप क्रेयॉन हे बेस्ट चॉईस फॉर यू. लिप्सवर एकदम बटर सारखे फील होत. अँड लास्ट स्टेप वॉज फॉर दॅट ऑम्ब्रे लिप्स. टू फेसचं मेल्टेड लिपस्टिक यूज करत आहे. फॉर कम्प्लीट लुक आय एम युझिंग मस्कारा फ्रॉम इनसाइड कॉस्मेटिक. मस्कारा अप्लाय करून झाल्यावर जी लास्ट स्टेप येते मेकअपचा सगळ्यात लास्ट पार्ट, चला तर त्याच्याकडे बघू. नाव आय एम युझिंग शो स्टॉपर PACचं मेकअप फिक्सर. Shake, shake, shake and spray all over the face. It's done, guys. So, ready for the transition? 3, 2, 1.